जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी व्यापारी असोसिएशन यांच्यातर्फे दिल्ली येथील जंतर मंतर मैदानात निष्पाप विद्यार्थ्यांवर सरकारने केलेल्या भ्याड लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील दुकाने बंद ठेवण्यात आले आहे। भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर नेट पेपर फुटीबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घेण्याबाबत संविधानिक मार्गाने चालू असलेल्या शांततापूर्वक आंदोलन हे तथाकथित RSS प्रणित भाजप सरकारने हुकुमशाही पद्धतीने चिरडून टाकण्याच्या उद्देशाने 20 जुलै 2026 रोजी आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी अमानुष लाठीचार्ज करून हल्ला चढविलेला आहे। सदर सरकारचे हे कृत्य असंविधानिक असून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा क्रूर प्रकार आहे। सदर लाठीचार्जमध्ये अनेक निष्पाप विद्यार्थी व विद्यार्थिनी हे मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत। सदरचा प्रकार हा विद्यार्थ्यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणारा असून भारताच्या संविधानाला धोका निर्माण करणारा आहे। तरी सरकारच्या या भ्याड हल्ल्याविरोधात 23 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। देवळाली प्रवरा तसेच राहुरी फॅक्टरी येथील सर्व दुकाने, व्यापारी संकुले व किरकोळी व्यापार बंद ठेवून सदर महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदविण्यात आला आहे व अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।